कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सदील अत्याचार प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय, ड्रोनच्या माध्यमातून तपास सुरू। आरोपीला काल गावच्या आसपासच्या परिसरात काहींनी पाहिल्याचीही माहिती। पुणे अत्याचार प्रकरणाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा, पोलिसांकडे आरोपीचं संभाव्य लोकेशन, लवकरच आरोपी अटक करण्यात येईल, कदम यांची माहिती। पुणे अत्याचार प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस आयुक्त रंजन शर्मा आणि डीसीपींची बैठक, सीएमओ कार्यालयात अहवाल देण्याबाबत चर्चा। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित, आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखांचं बक्षीस, डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 48 तासांपासून फरार, पोलिसांच्या 13 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू। पुणे अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ऍक्शन मोडवर, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात मंत्रालयात सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक। पुणे अत्याचार घटना प्रकरणानंतर विरोधक आक्रमक, पुण्याच्या पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना जाब विचारायला हवा, राऊतांची टीका, तर पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसलेत का, वडेट्टीवारांचा संतप्त सवाल। उद्धव ठाकरेंकडून फोन करत वसंत मोरेंसह कार्यकर्त्यांचं कौतुक, स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलन केलं होतं। पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरणातील शिवशाही बसची रात्री फॉरेन्सिक तपासणी, पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी। पुणे अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, 3 दिवसात अहवाल सादर करा, पोलीस महासंचालकांना पत्र। पुण्यात 21 फेब्रुवारीला कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य, पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी सुमित कुमारला कोर्टाकडून जामीन। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, आरोपी अजूनही फरार, परळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे सीडीआर तपासा, सुळेंची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करणार, सूत्रांची माहिती, जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र असणार। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम, शिंदेदादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात चौकशी, कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेणार, मात्र प्रशांत कोरटकर अद्याप नॉट रिचेबल। प्रशांत कोरटकरवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन, खासदार शाहू छत्रपती आंदोलनात सहभागी, कोरटकरला अटक झाली पाहिजे, शाहू महाराजांची मागणी। मराठीतून एमए करणाऱ्या अतिरिक्त वेतन वाढ नाही, ठाणे महापालिकेचं परिपत्रक, पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसेचा ठाणे पालिकेवर मोर्चा। भाजपकडून पक्षाचा विस्तार आणि वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू, माथाडी युनियनच्या तब्बल 29,000 कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश। लाडक्या बहिणींच्या खात्यात आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता, वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग, नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। 6 दिवसांनंतर अखेर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू, कर्नाटक प्रशासन आजपासून बस सेवा पूर्ववत करणार, प्रवाशांना मोठा दिलासा। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन, शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन, तर गेटवे ऑफ इंडिया येथे 51 नव्या पुस्तकांचं प्रकाशन। मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 38 अंशावर, सांताक्रूजमध्ये सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा पूर्वानुमान। कराडमधील मुलीचा अमेरिकेत अपघातानंतर मृत्यूशी संघर्ष, मात्र पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळेना, वडिलांना केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।